कविराज हिरोजींची मुलं येसाजी आणि सिदाजी हे स्वराज्याची सेवा करू म्हणतात असं ते म्हणाले? हा, म्हणजे त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली. त्यांनी अशी इच्छा खरंच व्यक्त केली? हो, का करू शकत नाहीत का? नाही, करू शकतात, पण कसं आहे, एकदा दुधानं तोंड भाजल्यावरती माणूस ताकही फुंकून पितो. म्हणजे वडिलांनी केलेल्या वर्तनाबद्दल त्यांच्या मुलांना जबाबदार धरणार का? नाही, तसं नाही. मग कसं? का कुणास ठाऊक, त्यांच्या चालण्या बोलण्यावरनं, वागण्यावरनं त्यांच्यात स्वराज्याविषयी प्रेम आदर आढळत नाही. आणि बाकी सगळ्यांच्यात ते आढळत. स्वराज्यासाठी आयुष्य समर्पित केलेले लोक पुढे जाऊन फितूर झाले. हिरोजी फर्जंद, अनाजी पंत यांना शंभूराजे छत्रपती म्हणून नको होते. ते झालं, संपलं, त्याचा इतिहास झाला. पण आता काय? आणि प्रत्येकावरच संशय घेत राहिलो तर स्वराज्यात माणसं जोडायची कशी कविराज? आता हे खंडोबल्लाळच घ्या, त्यांच्या निष्ठेविषयी संशय आहे का तुम्हाला? नाही, अजिबात नाही. का? म्हणजे तुमच्याच विचारांनी बघायचं झालं तर त्यांचेही वडील होतेच कारस्थान. खंडोबल्लाळांनी आपली स्वराज्यनिष्ठा आपल्या कर्तृत्वानं सिद्ध केली आहे. अगदी बरोबर, कारण त्यांना तशी संधी मिळाली, किंबहुना त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना ती संधी दिली गेली. मग त्याच न्यायाने या मुलांना ती संधी द्यायला नको का? त्यांनाही त्यांच्या वडिलांच्या चुकीची दुरुस्ती करायची असेल तर? मला वाटतं त्यांना संधी देण्यात यावी. तर तुम्ही म्हणताय म्हणून, तुमचा आग्रह आहे म्हणून देऊया आपण त्यांना संधी. घेऊया त्यांना सामावून स्वराज्यात. बघू. मग करायचं ना बादशाचं काम? करायचं तर आहे, पण काय? आता माघारी फिरता येणार नाही, ध्यानात ठेव. वय ध्यानात आहे, पण मनास येत नाही. का? अरे 10 पटीनं जास्त द्या लागलाय नव्हती हो. आपल्या बापानं आयुष्यभर हे स्वराज्य आपलं समजून काम केलं, पण काय मिळालं त्यासनी? मृत्यूदंड? म्हणजे आधी जे कुणी कामं केली त्याला काय किंमतच नाही म्हणायची. म्हणून आता आपण पण स्वराज्याची किंमत ठेवायची नाही ठेवायची. आपण राजाराम महाराजांना बादशाच्या मदतीने गादीवर बसवायचं, छत्रपती बनवायचं. आणि आपल्या वडिलांचं सपान आपण दोघांनी पूर्ण करायचं. ठरलं तर मग आता नुसतं ठरून उपयोग नाही. आपण दोघं शपथ घेऊ, आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घ्यायचा, आपल्या वडिलांच्या वरच्या फितुरीचं कलंक पुसायचा. स्वराज्याच्या या मगरूर संतापी राजाला चांगलाच धडा शिकवायचा. तरच हिरोजी फर्जंद नाव सांगू. वय नाही ताराव, लोक आणाभाका घेतात, शपथा घेऊन स्वराज्याच्या अहिताला उकरून काढतायत. नका गडुतार हो. परंतु ताईसाहेब, आणि बाळराजे सोबत असले तर नाहीच. पाछाडहून जानकीबाईंचा निरोप आला होता. त्यांना आमच्या राजेंना बघायचे आहे. डोळे भरून खूप दोसरा काढलाय. केव्हा निरोप आलाय? झाले 2 दिवस, पण आम्ही सांगायला धजावलं नाही. ताराऊ, अहो सांगायचं ना आम्हाला. त्यांना आमच्या हातचं काही खावंसही वाटतंय. असं? कदाचित जानकीबाईंना राजांना बघणं हे सुद्धा औषधच की. ठीक आहे, आम्ही काहीतरी तजवीज करतो, परंतु खूप सावधपणानं जावं लागेल. जी. राणी साहेब, हिरोजी फर्जंदांची मुलं आपल्या दर्शनासाठी आली आहेत. द्या पाठव. जी.
आणि साहेब, अहो उठा बरं, उठा. एवढे दिवस कुठे होतात? गड पायथ्यालाच आहोत, पण समोर यायला दजावलो नाही. राणीसाहेब, आम्हासने माफी द्यावी. होय, झाल्या गोष्टी झाल्या, त्याचं काय आता? राणी साहेब, आम्हाला बी जबाबदारी द्यावी. बाळाजी पंत चिटणीसांच्या नंतर जसं खंडोजी बल्लाळ आणि आवजी पंतांनी पुत्रवत वाढवलं, तसं आम्हाला बी धरावं. तशीच माया आमच्यावर बी करावी. वय येसाजी, आम्ही कोणाबद्दलही दुजाभाव ठेवत नाही, आणि तुम्ही तर घरातीलच आहात. राणीसाहेब, तसं असेल ना तर आम्हाला जबाबदारी द्याच. होय, कोणती जबाबदारी द्यावी? जसं आमचं वडील थोरल्या महाराजांच्या सोबत सावलीप्रमाणे राहायचे, तसंच आम्हाला बी बाळराजांची सेवा करू द्या की. परंतु ते जोखमीचं काम आहे. असू द्या की, करू आम्ही. बाळराजांच्या राजाराम राजांच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही आम्ही. ही आमची जबाबदारी. वय आम्ही शपथ घेतो जगदीश्वराची. ठीक आहे. आईसाहेब, याचा अर्थ आम्हाला गड उतार होण्याची परवानगी आहे तर? हो, या जाऊन. वजीर आला जी। शहाबुद्दीन के पास जल्द से जल्द और फौज रवाना की जाए। जी जहाँपना, अगर आप वैसा ही चाहते हैं तो। क्या मतलब? जहाँपना, शहाबुद्दीन इतनी बड़ी फौज लेकर निकला है और उसने आज तक एक भी बड़े फतेह दर्ज नहीं की है। वजीर आला, आपके हिसाब से फतेह क्या है? फतेह सिर्फ बहुत सारे किलों को अपने कब्जे में लेना नहीं होता। शहाबुद्दीन स्वराज में घुस गया है और स्वराज में घुसने से संबा के 2 सूरमा सिपाहसालार गायब हो गए। अब ये देखिए राव जी को मौत की सजा सुनाई दी गई। ये सरदार मोरे, उसको तो कालकोठरी में डाल दिया गया। ये दोनों सूरमा 10-10 हजार फौजियों के बराबर थे। इनकी ताकत खत्म करके आप यूं समझिए कि हमने संबा के 20,000 फौजियों को मार गिराया है। जहाँपना, हमने उस नजरिए से नहीं देखा था। बिना हथियार उठाए दुश्मन को मार गिराना ये आपकी नजाकत रही है। हमारे हुक्म की तामील हो। शहाबुद्दीन स्वराज के कलेजे में खंजर की तरह घुस चुका है। तो और ताकत दो, और ताकत। आलं का बाळराजे? येतीलच एवढं. काय करावं लागेल? लवकर निघता येत नव्हतं वय. दादा घाई केली आणि चला चला म्हणलं, पण ताराऊ येतच नव्हत्या. आता बाळराजे वाट बघतायत त्यांची. आता लवकर आल्या म्हणजे झालं. होय अरे मोठ्या शितापीनं परवानगी मिळवल्या राणी साहेबांची. वय की. आता नेमकं बाळराजे एकटं गडाच्या बाहेर सापडतील. दादा हा, म्हणजे आपलं काम फत्ते होणार तर. होणार, आणि ते करायचंच. रामराजेंचा जातानाच असा विश्वास संपादन करू की पुढे 2 दिवस पाचाडमध्ये आपल्यावर डोळं झाकून विश्वास ठेवला पाहिजे. वय हा, एकदम आबदार घेऊन जाऊ. वय दादा, हा, फक्त त्या ताराऊ. होय, त्या तेज आहेत माहिती आहे मला, पण एकदा का जानकीबाईच्या सेवेत रमल्या की दुर्लक्ष होईलच नव्ह त्यांचं. वय एकदा निघून जाऊ. गड उतार झाले की सगळ्या गोष्टी आपल्या हातात येतील. वय हाचमासनी निरोप पाठवलाय ना, त्यासनी निरोपा बरोबर यायला सांगितले ना. वय दादा. राजे चला, मी ना पालखी तयार आहेत. तुम्ही येताय सोबत? होय, होय. राणी साहेबांच्या तशा सूचनात आहेत. म्हणल्या घरची माणसं चांगली हिफाजत करतील. होय, युवराजनी साहेब चला. चला. क्षमा असावे राजे, परंतु थोडं थांबावं लागेल. कारण
जिलेबी पथकातील काही स्वार आपण सोबत घेऊन जावेत. जिलेबी पथक त्याची काही गरज नाही खरं तर. तसा राणीसाहेबांचा आदेश आहे. त्यामुळे जिलेबी पथकातील स्वार घेऊन जावेच लागतील. आम्ही आहोत की. आम्ही त्यांच्यासोबत सावलीसारखे राहू. होय का विराज? आदेश हा आदेश असतो. नक्कीच. पण आम्ही घरातली लोक असताना का म्हणून असं? आमच्यावर विश्वास नाही होय? नाही, तुमच्यावर विश्वास आहे पण शत्रूवर नाही. ठीक आहे कविराज, आम्ही थांबतो. जिलेबी पथक द्या पाठवून. ताई साहेबांचा आदेश असा डावलून चालणार नाही. हरिओम 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 हरिओम. हिराजी कोण आहे ते? कुठे निघाले? विचारपूस करूयात. हरिओम हरिओम. कोण तुम्ही? साधू. पण नाव काय? कुठून आलात? नदीचं मूळ आणि साधूचं कुळ कधीही विचारू नये तरीही सांगतो. चिंचवडच्या देव मोर्या गोसावींचे आम्ही शिष्य. मोर्या गोसावीचे शिष्य? हरिओम हरिओम. आता काय करायचं? पण तुम्ही चाललाय कुठं? नेहमीप्रमाणे दान दक्षिणा घेण्यासाठी कोकणात चाललोय. भातही गोळा करतो आम्ही. त्या काय मागून बैलगाड्या येत आहेत. असं? पण मग पाचाडच्या रस्त्याला का आलात? आम्हाला असं समजलं की शिवपुत्र राजाराम राजे पाचाडला येणार आहेत. नाही, कोणी सांगितलं? आम्हाला सांगणारा तो आहे. खरं सांग, या पवित्र भूमीत तरी खोटं बोलून जीभ विटाळू नकोस. हरिओम हरिओम हरिओम. तसं म्हणजे येणार आहेत, पण चिंता नको करूस बालका. आम्ही असून नसल्यासारखे आणि नसून असल्याप्रमाणे. आम्ही राजाराम राजेंना दर्शन देऊन त्यांना आशीर्वाद द्यावा आणि पुढे निघावं या हेतून आलोय. पण थांब. ही उदी घे. जानकीबाई, बरं झालं तुम्ही आलात. आमच्या या आजारपणामुळे लग्नात तुमचं कौतुक नाही करू शकलो. मनात खूप काही वाटत होतं, पण सगळंच राहून गेलं. कशी आता तब्येत? आहे बरीच म्हणायची. औषधांचा गुण येतोय ना? हो. मग अजून ज्वर जात कसा नाहीये? तुमच्याशिवाय गडावर आम्हाला करमत नाही हो. असं कसं? आता या आहेत ना तुमच्या सोबत? हो, आम्ही दोघेही मिळून तुमच्या आवडीची फुलं वेचून तुमच्या खोलीत रोज ठेवतो. आत्ताही आणली आहेत. खूप छान वाटलं हो. तुमच्या आवडीची पुरणपोळी ही आणली आहे बरं का. अगं बाई. हो, तुम्हाला आवडते म्हणून स्वतःच्या हाताने त्यांनी बनवली आहेत. हो, बनवणारच. एका माणसापेक्षा आमच्या सखीलाच आमच्या आवडीनिवडी जास्त ठाऊक आहे. हो का? मग आता एक माणूस स्वतःच्या हाताने तुम्हाला भरवणार आहे. अहो, तुम्ही
काहीच बोलू नका, फक्त आ करा. बरं, आम्ही पाणी घेऊन आलो. युवराजनी, बोला. व्यापारी आपल्या भेटीस आलेत. आमच्या? होय. जी सरकार, आम्ही रत्न पारखी आहोत, रत्नांचे व्यापारी आहोत. अतिशय दुर्मिळ अशी रत्न आहेत आमच्याकडे. असं? सरकारांनी एक नजर जर आमच्या जवळच्या रत्नांवर टाकली तर आम्ही धन्य होऊ. आता नको. सरकार, खरेदी करू नका हवं तर, पण बघायला काय वांद आहे, बघा. होय युवराजनी, एकदा बघा. बेश किमती रत्न आहेत. खरंच नको. आणि नका उघडू त्या. ठीक आहे, हा पाचू तर घ्या, तुमच्या मालकांसाठी घ्या. हा पाचू जर राजाराम राजेंनी त्यांच्या बोटात घातला ना, तर त्यांना खूप मोठं यश मिळेल, सिंहासन मिळेल. चक्रवर्ती राजे होतील ते. नको आम्हाला. बर, हा 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 नीलम घ्या. अहो बघा ना, हा नीलम तुम्हाला बघायला मिळणार नाही. तुम्ही ऐका. नाही, तुम्ही नाही म्हणाला त्याचा राग नाही आला, पण सरकार, एका चांगल्या गोष्टीला मुकाल तुम्ही. घ्या ना, भरोसा ठेवा. आहे कुठे तुमची रत्नशाला? आम्ही मावळ्यातील पिढीजात रत्न पारखी आहोत. होय, हे रत्न पारखत्यात आणि उचलून घेतात. मोठ्या आशेने आलो, नाही म्हणू नका. हवं तर थोडा वेळ थांबतो. आज उद्याचा मुक्काम इथंच आहे. उद्या जाऊ सिद्ध्याकडं. हे बघा युवराजनी, घाई करू नका, राहू द्या. मर्जी नसेल तर नका घेऊ, ते जातील आपल्या मार्गाने. हो. मातोश्री, मातोश्री, या सुनबाई. तुमच्या कानावर एक बाब घालायची होती. बोला. मातोश्री, बाळराजे आणि ताराबाई गडउतार झाले. गडउतार झाले? तुम्ही जाऊ कसं दिलं त्यांना? माफी असावी, परंतु पाचाडवरून जानकीबाईंचा निरोप होता, बाळराजेंना भेटायचं आहे म्हणून. आणि बाळराजेंचीही तशी इच्छा होती. चांगलं झालं, पण आम्ही त्यांच्या सोबत गेलो असतो. जाण्यास काही हरकत नव्हती, परंतु दोघांनीही आम्हाला जाण्याच्या वेळेस विचारणा केली. आम्हालाही उशिरा समजलं. आणि मातोश्री, जिलेबी पथकातील माणसं त्या दोघांसोबत पाठवली आहेत. मग काही हरकत नाही, कारण परिस्थिती एकूणच बरी नाही. शंभूराजे औरंगजेबास दाद देत नाहीये, त्यामुळे औरंगजेबाने फितुरीचं आणि दगाफटक्यांचं तंत्र अवलंबलंय. हो, परंतु तुम्ही निर्धास्त असावं. राणी सरकार, मातोश्री. एवढ्या तातडीने इथे आलात? राणी सरकार, तुमच्या कानावर एक गोष्ट घालायची होती. काय? मला पाचडला एक साधू भेटला. साधू? हो, बाळराजांची चौकशी करत होती. आशीर्वाद देण्यासाठी आलो असं म्हणत होते, आणि माझ्या हातात एक सुवर्ण मुद्रा ठेवली. ही
सुवर्ण मुद्रा नाही, अशर्फी आहे. अशर्फी? साधूकडे अशर्फी? याचा अर्थ तो साधू नव्हता.